इकडे दूध खरेदीवरती सबसिडी देण्यासंदर्भात मंत्रालयामध्ये महत्त्वाची बैठक आहे। सहकारी दूध संघासोबत खासगी दूध संघांना देखील सबसिडी देण्यासंदर्भात यामध्ये चर्चा आहे। 5 रुपयांच्या सबसिडीसह 32 रुपयांचा दर देण्यासंदर्भामध्ये एकमत झाल्याचं सुद्धा कळतंय। 32 रुपयांचा दर ठरल्यास दूध संघांना शेतकऱ्यांना 27 रुपये प्रति लिटर दर द्यावा लागणार आहे। राजू सोनवणे अपडेट देतील। राजू, अमोल, पाहतोय आपण दुधावरती अनुदान देण्यासंदर्भात आज मंत्रालयाची आहे ती बैठक पार पडली। या बैठकीला महसूल मंत्री आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, त्याचप्रमाणे काही खासगी आणि सहकारी दूध संघाचे सुद्धा पदाधिकारी उपस्थित होते। त्याचप्रमाणे मंत्रालयातील अधिकारी उपस्थित होते आणि यामध्ये दुधावरती अनुदान जे आहे ते 5 रुपये देण्याचा निर्णय झालेला आहे। खरं तर हिवाळी अधिवेशनामध्ये ही घोषणा करण्यात आलेली होती, मात्र त्यामध्ये सहकारी फक्त दूध संघांना समाविष्ट केलेलं होतं। त्यामुळे कुठेतरी खासगी दूध संघांना सुद्धा दूध देणारे बरेच शेतकरी आहेत, त्यामुळे त्यांच्यावरती अन्याय नको अशा प्रकारची सुद्धा भावना व्यक्त करण्यात आलेली होती। त्यामुळे खासगी दूध संघांना सुद्धा समाविष्ट करून घ्यावा अशा प्रकारची मागणी होती आणि त्या अनुषंगाने आजची बैठक झाली। त्यामुळे कुठेतरी आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाल्याप्रमाणे पाहायला मिळतंय की 5 रुपयाचं अनुदान राहणार आहे। त्यामुळे एकूण 32 रुपयाचा दर ठरला जाईल आणि जे काही दूध संघ आहे त्यांना शेतकऱ्यांना 27 रुपयाचा दर द्यावा लागणार आहे, असा 32 रुपयाचा दर असेल। आणि खासगी दूध संघांना सुद्धा हे अनुदान देण्यात यावरती चर्चा झालेली आहे। आता ही चर्चा झाल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये यावरती अंतिम निर्णय होणार आहे। अमोल, राजू, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।